पुढच्या श्लोकात पाहूया. परमेश्वरानंच या सर्व विश्वाला अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. म्हणून या आता पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयात् नवानि देहि. आघात घेऊया. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति. गुरुच्या खाली आघात, त्यानंतर हचा उच्चार करायचा आहे आणि त्याला न जोडलाय. गृह्णाति असा उच्चार करायचा आहे. नरोपराणि आघात आहे गुरुवर. नरोपराणि रोच्या नंतर अवग्रह आहे. तथा शरीराणि विहाय जीर्णा. न्यन्यानि न्यच्या खाली आघात, बाकी कुठेही आघात नाही. बाकी 8व्या मात्रेवर थांबून इथे त्यांनी तसंच दिलेलं आहे, तसंच म्हणायचं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि. यथा ज्याप्रमाणे नरः माणूस जीर्णानि वस्त्रांसी विहाय. जीर्ण झालेली वस्त्र, जुनी वस्त्र, फाटलेली वस्त्र विहाय म्हणजे टाकून, सोडून. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्र टाकून देतो आणि अपराणी नवानी गृह्णाती. अपराणी म्हणजे दुसरी, नवानी नवीन, गृह्णाती म्हणजे घेतो, नवीन घेतो. तथा त्याप्रमाणे देही. देही म्हणजे देहात राहणारा हा जीव काय करतो तर जीर्णानी शरीराणी विहाय. जुनं शरीर टाकून देऊ. जुनं म्हणजे काय? थकलेलं शरीर, काही व्याधी होत असलेलं शरीर, असं जे शरीर आहे तर ते टाकून देऊन अन्यानी नवानी संयाती. अन्यानी म्हणजे दुसरं, नवानी म्हणजे नवीन, संयाती शरीरात जातो. किती छान कल्पना आहे पहा. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्र टाकून दुसरे नवीन वस्त्र घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनं शरीर टाकून दुसऱ्या नवीन शरीरात प्रवेश करतो. हे शरीर आपण धारण केले ते केवळ आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि प्रारब्ध भोगण्यासाठी. ते भोगून झालं की हा जो जीव आहे तो हे देह सोडून जातो आणि परत नवीन इच्छा भोगण्यासाठी नवीन शरीर धारण करतो. कारण त्याला करावंच लागतं. त्याला शरीराला होणाऱ्या यातना, त्याच्या व्याधी सोडून द्यायला लागतात आणि दुसऱ्या शरीरामध्ये नवीन इच्छा आपल्या पूर्ण करण्यासाठी तो नवीन जन्म घेतो. मग म्हणजे जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत परत परत जन्म येणारच. यातनं काही माणसाची सुटका नाही. म्हटलंय ना चरपट पंजरिकेमध्ये, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे सतत चालू राहणारच आहे रहाटगाडग्याप्रमाणे. जसं रहाटगाडगा काय करतो की भरलेले घडे जे असतो ते पाणी आपण ओतून घेतो, पुन्हा रहाट खाली जातो, पुन्हा आपण वरती ओढतो, पुन्हा येतात. भरलेले रिकामे होतात, रिकामे झालेले परत भरतात. तसं हे शरीराचं आहे. या देहात राहून स्वतःचं कल्याण करायचं असेल तर उत्तम म्हणजे कर्म चांगलं करणं आवश्यक आहे. आपली मागच्या जन्मातली कर्म चांगली होती म्हणून हा आपल्याला चांगला जन्म मिळाला. चांगली कर्म हातून घडण्यासाठी एकतर स्वतःवर नियंत्रण केले पाहिजे, चांगले विचार मनात आणले पाहिजे आणि चांगले विचार जसे करू तसं कर्म केलं पाहिजे. स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, योग्य विचार केला पाहिजे आणि जीवनामध्ये उत्तमात उत्तम गोष्टी करण्याची जीवनाची कास धरली पाहिजे आपण. तरच ह्या गोष्टी शक्य होतात. म्हणून कोणतेही काम कराल ना ते उत्तम आणि मन लावूनच करा. धर्म काय करतो? आपल्या जीवनावर, जीवन जगण्याच्या पद्धतीवर निरनिराळी नियंत्रण कशी आणावी ते शिकवतो.
म्हणून माणूस आनंद, स्वच्छंदी आहार, निद्रा, भय, मैथून या पलीकडे नाही तर मग विचारच करणार नाही. पण माणसाला भगवंतांनी सत्सद विवेक बुद्धी दिली, ती कशासाठी? चांगला विचार करून जीवन सुधारण्यासाठी आणि ते कर्म करण्यासाठी. पशूंच्या अगदी विरुद्ध आहे नाही का आपलं. पशु काय करतात? भूक लागली खायचं, झोप आली झोपायचं, बाकी त्यांच्या काही त्यांच्याजवळ विचार नाही. माणसाला हा चांगला विचार दिलाय भगवंतांनी, बुद्धी दिलेली आहे, तेव्हा त्या बुद्धीचा उपयोग करून चांगले सद्विचार करावेत माणसाने. किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतो, कोणताही व्यवसाय असो आपला, डॉक्टर असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, जो आपण स्वीकारलेला व्यवसाय आहे, तर तो व्यवसाय, ते आपलं कर्म योग्य करणं हे फार महत्वाचं आहे. धर्मबंधन स्वीकारून अंतिम हित त्याच्यामध्ये नक्कीच असतं माणसाला. म्हणजे आता नोकरी करतोय तर नोकरीच्या जागी आपल्याला वेळेवर पोचणं क्रमप्राप्त आहे आणि ती जायला पाहिजे आपण, नाहीतर कशाला शिस्त लागणार नाही. म्हणून माणसाच्या मनाला माणसाने पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर शिस्त लावणं हे फार महत्वाचं आहे. हे आपल्याला धर्म सांगतो. आणि म्हणून उत्तम संस्कार हे स्त्री आपल्या मुलांवर करू शकते. जिच्या हाती पाळण्याची गरी, ती जगाते उद्धारी, असं जी काही बोध वाक्य वगैरे केलेली आहेत ती खरी आहेत नाही का. कारण ती बऱ्याच गोष्टी तिला शिकवू शकते मुलांना. त्यासाठी ती उपासना शिकवते. पहा, प्रत्येकाला भगवंतांनी आपल्या खरं म्हणजे लायकीपेक्षा जास्तच दिले नाही का. मग म्हणून देवपूजा, स्तोत्र पठण, देवदर्शन, तीर्थयात्रा हे पण प्रत्येकाने करायला पाहिजे. हे करण्यामागे एक त्यांनी दिलेलं जे आहे ना, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात. पहिल्यांदा आपलं जीवन नियंत्रित करायला पाहिजे, मग उपासनेने जीवन जगायला पाहिजे, त्या उपासनेतून जीवनाला आपल्या शिस्त लावायला पाहिजे, मग अंगमेहनत करायला पाहिजे. अशा तऱ्हेने आपलं जीवन जर शिस्तबद्ध आपण राखलं तर बऱ्याच काही गोष्टींचा आपल्याला फायदा होऊ शकेल आणि शरीराच्या बारीक सारीक कटकटींकडे लक्ष थोडं कमी राहील. कारण कसं आहे की माणसाला प्रत्येक गोष्टीत इच्छा आहे. मग माणसाने असं म्हणायला पाहिजे की हरीची, हे घडते का माझ्या जीवनात असं, तर ही हरीची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे. मग हळूहळू इच्छा जाते आणि जीवनामध्ये फक्त हरी राहतो आणि भगवंत हाच आधार आहे. त्याच्याशिवाय दुसरा आधार प्रत्येकाला कोणी नाही. आपले पिताजी कोण आहेत, तर ते परमेश्वर आहे. ते खूप श्रीमंत आहेत, त्याच्याजवळ 84 लाख पोशाख आहेत. जो पाहिजे तो देह मिळतो. मनुष्य जन्माचा कंटाळा आलाय आणि प्राण्याचा घे. या देहाची उगीच काळजी करू नका. भगवंताने जीवन आणि देह दिलेला आहे आणि आपण त्याचे विश्वस्त आहोत. आपण एखाद्या भाड्याच्या घरात राहतो आणि तिथे सुद्धा राहिलो ना तरी आपण ते घर स्वच्छ करतो नाही का, कारण आपल्याला राहायचं असतं तिथं. तसं आपलं हे देह म्हणजे हे भाड्याचं घर आहे बघा. तर ते पण आपण आसक्ती न ठेवता कोणतीही कर्म जर केली तर भगवंताला ते नक्कीच आवडेल. शास्त्र आपल्याला असं सांगतं की अंते मतिहि सा गती, म्हणजे मृत्यूपूर्वी शेवटचा विचार जो माणसाच्या मनात येतो ना, तसा त्याला देह मिळतो. म्हणजे आजची कर्म साधना उपासना आपली जशी असेल तसं आपल्याला पुढचं घर मिळेल. घर म्हणजे शरीर, देह मिळेल आपल्याला. आपली कर्म चांगली असतील तर अर्थात चांगलंच आपल्याला ठिकाण मिळणार.
पण वाईट असतील तर पशुपक्षी योनीतही जन्म मिळू शकतो. जसं जडभरताचं चरित्र आहे पहा. जडभरीत हा मोठा ऋषी, पण एका हरणाच्या पाळसात मन त्याचं गुंतलं. हरिण हा मोठा झाला आणि निसर्ग नियमाप्रमाणे मादी आली आणि त्या मादीच्या मागे निघून गेला. हे जडभरत दुःखी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अर्थात पुढचा जन्म हरणाचा आला, कारण स्मरण हरणाचं राहिलं ना. आत्ताच म्हटलं अंत्यमती ही साधती. हरिण जन्मात सुद्धा साधुत्वाची आठवण राहिली आणि त्या जन्मातून लवकर त्याला मुक्ती मिळाली. ते वेगळं झालं. पण हरणाचं स्मरण केल्यामुळे परत जन्म त्याला हरणाचा झाला. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपलं सदाचार कधी, म्हणून समर्थांनी म्हणतात सदाचार हा कधीही सोडू नये. म्हणून या ठिकाणी सांगितले की वासावसी जीर्णान. जीर्ण म्हणजे जुनं वस्त्र. शरीर म्हातारं झालं, कपडा जुना झाला की ते फाटतो, आणि म्हणून तसं हे शरीर हे पण म्हातारं होतं, जुनं होतं आणि ते दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतं. जसे आपण नवीन कपडे घालतो तसं हे शरीर नवीन शरीर धारण करत असतं. आणि म्हणून या ठिकाणी भगवंतांनी म्हटले की मृत्यूच्या कल्पनेने कोणीही दुःखी होण्याचं काही कारण नाही. कारण आपल्या उलट ज्या व्याधी आहेत, जे काही आपल्याला रोग आहेत, ते नष्ट होतील आणि उलट चांगला देह आपल्याला प्राप्त होईल. श्लोक कसा म्हणायचा बघा. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा यज्ञानि संयाति नवानि देहि